नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात महाफास्ट 100 बातम्या. महिला आणि मुलींसाठी आधीपासूनच महिला आणि बालविकास विभागाची योजना असताना लाडकी बहीण योजनेची गरज काय? वित्त विभागाचा सवाल. टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनंतर लाडकी बहीण योजनेवर चर्चा सुरू. देश चालवताना आर्थिक शिस्त गरजेची. तिजोरीत पैसा नसताना मोठ्या घोषणा करणं याला शिस्त म्हणत नाही. लाडकी बहीण योजनेवरून संजय राऊतांचा सरकारवर निशाणा. लाडकी बहीण योजनेच्या पैशांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार. महिला योजनेचे पैसे अमेझॉनवर नाही तर बाजारपेठेत खर्च करणार. लाडकी बहीण योजनेच्या खर्चावरून मुनगंटीवारांचं उत्तर. वित्त विभाग पैसे कमी आहे असं सांगत असतं, मग सरकारच्या योजना थांबवायच्या का? चंद्रकांत पाटलांचा सवाल. मुख्यमंत्री शिंदेंनी घेतलेल्या लाडकी बहीण योजनेचा निर्णय योग्य. कर्जाचा बोजा आहे म्हणून योजना राबवायच्या नाहीत असं नसतं. संजय राऊतांच्या टीकेला नरेश म्हस्केंचं उत्तर. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत लाडक्या बहिणींचाही समावेश होणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार. शरद पवार गटाचं लोकसभेतील यश हे पक्ष टिकल्याचं लक्षण. राज ठाकरेंनी राष्ट्रवादी पक्ष टिकण्यावरून टीका केल्यानंतर संजय राऊतांचा पलटवार. राज ठाकरेंचा लोकसभेत भाजपला पाठिंबा तर महिनाभरातच स्वबळाचा नारा. काही लोक बोलतात एक आणि करतात एक. संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला. आमदारांच्या पात्रतेबाबत शिंदे गटाची पुन्हा मुंबई हायकोर्टात धाव. आमदारांचा कार्यकाळ संपण्याआधी सुनावणी घेण्याची विनंती. शिंदे गटाच्या याचिकेवर 6 ऑगस्टला सुनावणी घेण्याचं निश्चित. सर्वोच्च न्यायालयानं जर घटनेचा मान राखला तर 24 तासांच्या आत हे आमदार अपात्र ठरतील. त्यांचं पक्ष आणि चिन्ह गोठवलं जाईल. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. शिखर बँक घोटाळा प्रकरणी आणखी 50 निषेध याचिका दाखल होणार. काही दिवसांपूर्वीच 7 साखर कारखान्यांकडून निषेध याचिका दाखल. निषेध याचिकांवर 31 ऑगस्टला सुनावणी होणार. विरोधकांची भूमिका स्पष्ट नसेल तर सरकारनं आरक्षणावर निर्णय घ्यावा. मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यात सरकारने विरोधकांची वाट पाहू नये. मनोज जरांगेंची विरोधकांवर टीका करत सरकारकडे मागणी. देवेंद्र फडणवीसांविरोधात मोठं षडयंत्र रचलं जातंय. वातावरण बिघडवण्याची भूमिका कुणीही घेऊ नये. मंत्री दीपक केसरकरांची विरोधकांवर टीका. तर मी जरांगेंबद्दल नाही तर विरोधकांवर बोललो. केसरकरांकडून स्पष्टीकरण. अनिल देशमुख फॅशन म्हणून पेन ड्राईव्ह दाखवतात. अनिल देशमुखांनी दाखवलेल्या पेन ड्राईव्ह मध्ये काहीच नाही. अनिल देशमुखांनी दिलेल्या आव्हानाला आशिष देशमुखांचं उत्तर. परभणीत अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्राणी आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा. बाबाजानी दुर्राणींच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा. नागपुरातील 12 विधानसभा मतदारसंघासाठी आज भाजपची आढावा बैठक. भाजपच्या आढावा बैठकीत उमेदवारांची चाचपणी होणार. चंद्रशेखर बावनकुळे आणि सुधीर मुनगंटीवार पूर्व विदर्भाचा आढावा घेणार. मातोश्री परिसरामध्ये उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांची जोरदार बॅनरबाजी. पुन्हा उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री बनवायचा निर्धार. बॅनरवर उल्लेख. पंढरपूरमध्ये मंत्री हसन मुश्रीफांनी घेतलं श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन. तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शिळ्या कडीला ऊत आणू नये. मुश्रीफांची टीका. कोल्हापुरात आमदार सतेज पाटलांकडून बापट कॅम्प परिसराची पाहणी. पंचगंगा नदीचं पाणी साचल्यानं बापट कॅम्प परिसरात पाणी. राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना 5 वर्ष मोफत वीज. वीज बिलाचे 14,760 कोटी रुपये सरकार महावितरणला देणार. राज्य सरकारचा निर्णय. शिर्डीतील ग्रामस्थांचा साई संस्थानाविरोधात आंदोलन. शिर्डीतील ग्रामस्थांनी व्यावसायिक आंदोलनात सहभागी. साईबाबांच्या मंदिराचा 4ही दरवाजे खुले करा, ग्रामस्थांची मागणी. काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळ्यात दोषसिद्धीला अंतरिम स्थगिती मिळवण्यासाठी केदार यांची याचिका. भाजपचे डॉक्टर अनिल कांबळे राष्ट्रवादीच्या वाटेवर. शरद पवारांच्या भेटीनंतर परभणीसह लातूरच्या उदगीरमध्ये चर्चांना उधाण. पूजा खेडकरचं अपंगत्वाचं प्रमाणपत्र बनावट असल्याची कागदपत्र समोर. वायसीएमच्या डीनकडून क्लीन चिट, मात्र तपासणी करणाऱ्यांचे वेगळे दावे. फिजिओथेरपिस्टना डाव्या पायात कोणतीही इजा आढळली नसल्याची माहिती. पूजा खेडकर अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार, सूत्रांची माहिती. यूपीएससीच्या तक्रारीनंतर दिल्लीत पूजा खेडकरांवर गुन्हा दाखल. पूजा खेडकरच्या आधार कार्ड आणि रेशन कार्डवर वेगवेगळा पत्ता. दिव्यांग प्रमाणपत्रासाठी दिलेलं आधार कार्ड TV9च्या हाती. पुण्यातील एकता नगरमध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांकडून पाहणी. मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर नागरिकांनी मांडल्या समस्या.
लोकांचा रोष पाहून मुरलीधर मोहोळ यांचा काढता पाय। पालिका आणि पाटबंधारे विभागात समन्वय नव्हता, पुण्याच्या पूरस्थितीवर मुरलीधर मोहोळ यांची कबुली। समन्वयाच्या अभावाची चौकशी केली जाईल, मोहोळांची प्रतिक्रिया। पुण्यात काल पूर आलेल्या परिसरांमध्ये औषध फवारणी, रोगराई टाळण्यासाठी प्रशासनाकडून औषध फवारणी। कालच्या पुरानंतर अनेक ठिकाणी चिखल आणि घाणीचं साम्राज्य। पुण्यातील सिंहगड परिसरातल्या निंबजनगर परिसरातील परिस्थिती पूर्वपदावर, पूर ओसरला मात्र चिखल कायम। सिंहगड रस्त्यासह नदीकाठच्या परिसरातील तब्बल 4175 नागरिकांचं स्थलांतर, घरातील वस्तूंचं नुकसान, जनजीवन विस्कळीत। पुण्यातील खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पावसाची विश्रांती, खडकवासला धरणातून काल रात्री पाण्याचा विसर्ग कमी केल्याची माहिती। पुण्यातील मुळा मुठा नदीपात्रातील पाणी ओसरलं, भिडे पुलावरील वाहतूक सध्या सुरू। नदीपात्रातील गाळ मोठ्या प्रमाणात बाहेर आल्यामुळे परिसरात चिखल। लवासा सिटीत कालपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू, दरड कोसळल्यानं 2 बंगले मातीच्या ढिगाऱ्याखाली, 3 ते 4 जण बेपत्ता, कालपासून शोध सुरू। मुळा मुठा नदीपात्रात झुडपांचं साम्राज्य, झाडं झुडपं वाढल्यामुळे पाणी वस्त्यांमध्ये घुसलं। नदी सुधार प्रकल्प सुरू असतानाही नद्यांमध्ये राडारोडा तसाच। पुणे जिल्ह्यात पावसामुळे काल एकाच दिवसात 7 जणांचा मृत्यू, नारायणपेठ कात्रज पुलाची वाडी, ताम्हिणी घाट कात्रजमध्ये काहींचा बुडून तर काहींचा शॉक लागून मृत्यू। पुणे शहरातील कालच्या पुरानंतर मुठा नदीचं पात्र ड्रोन कॅमेरानं टिपलं, अजूनही मुठा नदीचं पात्र धडकी भरवणारं। पुण्यातील सिंहगड रोड परिसरात पूर ओसरल्यानंतर भीषण परिस्थिती, सिंहगड रोड परिसरात ड्रोनद्वारे टिपली दृश्य, मागील 40 तासांपासून सिंहगड परिसरात वीज खंडित। पुण्यातील एकतानगर परिसरात काल सकाळपासून वीज खंडित, वीज पुरवठा खंडित असल्यामुळे पाणी पुरवठ्यावर प्रभाव, वीज पुरवठा सुरळीत करण्याची नागरिकांची मागणी। पुणे शहरातील पुरातून गुरुवारी 254 जणांची सुखरूप सुटका, अग्निशमन दलाच्या जवान, एनडीआरएफ आणि लष्करानं केलं बचाव कार्य। पुण्याच्या खेडमधील चासकमान धरणातून 6030 क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पुण्यातील सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद, जिल्ह्यातील पावसामुळे जिल्ह्यातील पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी बंद। मंत्री चंद्रकांत पाटलांकडून पुण्यातील म्हात्रे पूल येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी, चंद्रकांत पाटलांकडून नुकसानग्रस्तांना मदतीचं आश्वासन। लोणावळ्यात 24 तासात 239 मिलीमीटर पाऊस, लोणावळा परिसरात पावसाची संततधार सुरूच। उल्हास नदीच्या पुरात वाहून जाणाऱ्या तरुणाला रेस्क्यू टीमनं वाचवलं, कर्जत तालुक्यातील टाकवे येथील आदिवासी तरुणाला वाचवण्यात यश, गणेश पवार असं वाचवण्यात आलेल्या तरुणाचं नाव। नाशकातील नांदूर मधमेश्वर धरण ओव्हरफ्लो, धरणातून 15,848 क्युसेकने पाण्याचा विसर्ग, गोदावरी नदीत सुरू, गेल्या 5 ते 6 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊस। भुसावळच्या हतनूर धरणाचे 10 दरवाजे 2 मीटरनं उघडले, मध्य प्रदेश विदर्भातील पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात वाढ, धरणातून 39,200 क्युसेक पाण्याचा विसर्ग, तापी नदीत सुरू। गडचिरोलीच्या रानमुरझात तलावाचा बांध फुटला, शेतीचं प्रचंड नुकसान, 11 शेतकऱ्यांनी सोसायटी तयार करून तलाव भाड्याने घेतला होता। परळी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नागापूर धरणात 80% पाणीसाठा, शहरवासियांचा पाण्याचा प्रश्न मिटला, तर तालुक्यातील इतर मोठी तलावं दमदार पावसाच्या प्रतीक्षेत। सांगलीतील कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ, कृष्णेची पातळी 37 फुटावर, कृष्णा आणि वारणा नदीपात्राबाहेर।